टाइम अँड राईट प्लेस करत होते. कोणती गोष्ट राईट टाइम राईट प्लेसवर. आता राईट टाइम कसं, महाराजांनी तुम्हाला सांगतो रात्र निवडली. रात्र का निवडली? आणि ती रात्र तर निवडली, पावसाळ्याची रात्र निवडली. पावसाळ्याची का रात्र निवडली? जरी आपण गेलो तर पाऊस धोधो पडेल, पावसाच्या आवाजानं सिद्धी जोहरच्या सैन्याला आपण गेलो की कायचा सुगाव सुद्धा लागणार नाही. म्हणून महाराजांनी पावसाची रात्र निवडली. आणि महाराज जाते वेळेस घोड्यावर बसून गेले नाही. घोड्यावर का गेले नाही? घोड्याच्या टापांचा आवाज जाईल. महाराज पायानं सुद्धा गेले नाहीत. हे चूक आहे. कारण महाराज बुद्धिमान होते. महाराजांना माहित होतं पन्हाळा ते विशाळगड हे अंतर 12 तास लागणार आहे, पूर्ण रात्र जाणार आहे. महाराज मेन्यामध्ये बसून गेले. मेन्यामध्ये का बसले? कारण जर आपण चालत गेलो आणि जोहरचं सैन्य आपल्या पाठीमागे लागलं तर आपल्यामध्ये ताकद असली पाहिजे त्याच्यामध्ये 2 हात करण्याची. म्हणून महाराज मेन्यामध्ये बसून गेले. आणि मेन्याचे जे खांदेकरी होते ते महाराज दर 1 किलोमीटरनं खांदेकरी बदलत होते. महाराजांच्या मेन्याचे खांदेकरी 6 असत. पण शिवाजी महाराज प्रत्येक गोष्ट वेळेवर करत होते. महाराज जेव्हा गेले तेव्हा 300 मावळे बाजीप्रभूंनी घोडखिंडीत रोवले होते. तुम्ही आता पावनखिंड वगैरे पिक्चर पाहा. 300 मावळे बाजीप्रभू देशपांडेंनी घोडखिंडीत लढले होते. आणि 300 मावळे घेऊन महाराज विशाळगडाकडे गेले. विशाळगडाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो महाराजांची एवढी मनामधून इच्छा होती की बाजी गडावर विशाळगडाकडे आले पाहिजे. तुम्हाला सांगतो महाराजांचं विविध रंगी युद्ध कौशल्य जगाच्या इतिहासात आजही प्रसिद्ध आहे. महाराजांनी तलवारीनंच युद्ध कधीच केलं नाही. फक्त तलवार असं कधीच नाही. महाराजांकडे विविध रंगी युद्ध होते. महाराज दांडपट्टा चालवायचे, मुष्टी युद्ध चालवायचे, तलवार. आज जगाच्या इतिहास सांगतो जेव्हा घोडखिंड होती तेव्हा एक शस्त्र उपयोगाला पडलं होतं, त्याचं नाव होतं दगड. आणि दगड जेव्हा गोळा केले मावळ्यांनी, त्या दगडाचा मारा जेव्हा जोहरच्या सैन्यावर केला होता, 300 मावळे होते आणि 5000 जोहरचं सैनिक होता. 300 मावळ्यांनी घोडखिंड ती 8 तास त्या दगडामुळे रोखून धरली होती. हे जगाच्या इतिहासातलं पहिलं युद्ध कौशल्य आहे. याच्यातून एवढं निर्माते महाराज हे खूप मोठे निर्माते होते. नवीन गोष्टी खूप करत होते. आणि बाजीप्रभूचा अंत झाला तेव्हा महाराज विशाळगडातून तोफेचा आवाज करून सांगत होते, बाजी परत या, बाजी परत या. तेव्हा बाजी म्हणत होते, राजे आता कोणते ना घेतो मी तुमचा निरोप. हा जगातला सर्वात सुंदर निरोप आहे. स्वतःच प्राण देऊन केलेला आहे. त्या कुसुमाग्रजांची कविता, एक कविता बरोबर 100